त्यांनी कितीही व्हायरल केलं आणि कितीही आपली स्पष्टता सांगण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता ते काही ऐकणार नाही। भाजपच्या सोबत जे जे कोणी गेलेत त्यांना त्याचा परिणाम भोगावाच लागणार आहे। महाराष्ट्राने एक मोठी चूक महाराष्ट्राच्या जनतेने केली की भाजपला निवडून पाठवलेलं आहे। मग केंद्रात असेल राज्यात असेल, पहिल्यांदा जेव्हाची ही लोकशाही सुरू झाली तेव्हापासून आपण पाहिलं तर भाजपला एवढे कधी आमदार निवडून आले नाही आणि त्याच्या आधारावर त्यांनी कसा खेळ खेळला आणि महाराष्ट्रातला शाहू फुले आंबेडकर विचाराला कसं काळीमा लावण्याचं पाप या लोकांनी केलं हे आता महाराष्ट्राची जनता ओळखते आहे। आपण पाहिलं असेल की भाजपचे आमदार असं म्हणतात की मराठा समाजावर फडणवीसाचे उपकार आहेत। म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला फडणवीसाचा उपकार आहे असं सांगणारी भाजप या लेवलवर गेली। मग ठीक आहे, आता उपकार कोणाचे कोणावर आहेत हे निवडणुकीमध्ये समजवतील ना। एकीकडे ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लावून टाकला, एकीकडे मराठा समाजाला ऐन निवडणुकीच्या वेळेस जो 2018 लॉलीपॉप दिला होता तोच लॉलीपॉप आता दिलेला आहे आणि म्हणून आता या सगळ्या खोटारडेपणा नाही चालणार। आणि त्याच्यामुळे अजितदादांनी जे काही पत्र लिहिलं असेल तरी ते अजितदादाला जनता आता माफ करणार नाही, ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। असंही म्हटलेलं आहे की मी अपघाताने राजकारणात आलेला आहोत, मला कुणीही राजकारणात आणलेलं नाही, मला राजकारण शिकवले। ते सांगत होते त्यांचा इतिहास, ते अंडे विकत होते वगैरे, ते जुन्या काळामध्ये जसं ते मोदीची स्टोरी सांगायचे त्यांच्या भाषणात त्यावेळेस जायच्या पहिले। अरे तिथं तर चहाचं दुकानच नव्हतं, मग मी सांगू का मी पण अंडे विकत होतो त्या काळात, असं ते सांगत होते। त्यांची मी परवा सोशल मीडियावर त्यांचं भाषण ऐकत होतो ज्यावेळेस ते पवार साहेबांबरोबर होते त्यावेळेस। त्यामुळे आता अपघातानं आले व्यवसायाने आली त्याच्यावरची चर्चा मला काही करायची नाही। मराठा आरक्षणाचं पुन्हा एकदा वादळ पेटलेलं आहे, पण ज्या प्रकारे मनोज जरांगे भाषा वापरतात, शिरोळ्या भाषेचा वापर करतात, त्याकडे तुम्ही त्यांना कसं पाहता किंवा कसं? मला एक कळत नाही, जरांगे पाटलांनी शिवराळ भाषा ही आतापासून नाही घालत, सुरुवातीपासून जे आंदोलन सुरू झालं त्यावेळेसपासून त्यांनी हे सुरू केलेलं आहे। भुजबळांना शिवा घातल्यात, आम्हाला घातल्यात, वडट्टीवारांना घातल्यात, अनेक लोकांना शिवा घातल्यात। आता फडणवीसाला शिवा घातल्याबरोबर एवढं सरकार जागं का झालं? महाराष्ट्रातली ही दुसरी माणसं नाहीत का? लोकप्रतिनिधी नाहीत का? मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकार का चूप होतं? एक, आम्ही काही जरांगे पाटलांनी शिवा घातल्या त्याचं समर्थन करत नाही, पण एक गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे। मी आज सकाळी पण बोललो की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील या दोघांचा संवाद जो चालत होता हा संवाद कसा होता, काय होता, काय त्याला आश्वासन दिलं होतं, मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं पाहिजे। विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाला काय काय आश्वासन दिले होते आणि त्यांचं काय बोलणं झालं होतं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यातूनच खऱ्या गोष्टी पुढे येतील। या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ नाही। परवा मराठा बिल आलं त्यावेळेस पाहिलं तुम्हाला की भुजबळ उभे झाले, मुख्यमंत्री उभे झालेत, विधानसभा अध्यक्षाला काही कळलंच नाही की कामकाज कसं कुठून सुरुवात करावं। म्हणजे हा जो ताळमेळ आहे आता सरकारमधला तोही आपण परवा विधानसभेत पाहिलेला आहे। म्हणून या सरकारचा जो प्रमुख आहे आणि जे जरांगे पाटलाशी सातत्यानं बोलत होते त्याच्यामुळे जरांगे पाटलांबरोबर मुख्यमंत्र्यांनी काय बोललेत ते विधानसभेच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला हे कळलं पाहिजे आणि ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे आणि तिथूनच हे सगळे प्रश्नचा उलगडा निघेल। मला आज महाराष्ट्रामध्ये ते गृह खात्याचे गृहमंत्री आहे, आज महाराष्ट्रामध्ये ड्रग्स मोठ्या प्रमाणात येतो आहे। जे नाशिकमध्ये जे ड्रग्स पकडले गेले त्याचा जो आरोपी होता त्याला इथं व्हीआयपी पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं गेलं होतं, 75 ट्रीटमेंट दिलं होतं। हे कशासाठी? हे यांचे जावई ड्रग बनवणारी लोक, ड्रग सप्लाय करणारी, पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करणारे, अनेक कुटुंब बर्बाद करणारे। ड्रग हा हे पॉयझनच आहे ना। आम्ही तर चौकशी मागणार आहोत। जरांगे पाटलांनी केलेला आरोप उपमुख्यमंत्र्यावर याची चौकशी झाली पाहिजे, वास्तव्य काय ते कळलं पाहिजे आणि नेमकं काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे। आज गुटखा मोठ्या प्रमाणात येत आहे, गुटख्याला बंदी आहे, बघ हे काय यांचे जावई आहेत? महाराष्ट्र पूर्ण ड्रगमध्ये त्याला
या सगळ्यांचे जीवन बर्बाद करण्याचं काम, आणि कुठून येतो त्याचा पत्ता आम्ही सांगितला. गुजरातच्या मुंब्रा एअरपोर्टमधून तो येतो आहे आणि तिथेही सापडला गेला. परवा पण मी भाषणात सांगत होतो पुण्यामध्ये की ते ज्या अधिकाऱ्यांनी पकडलं त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, आम्हाला माहिती आहे. पण मी तरी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही पकडा, तुमच्यावर कारवाई केली. 6 महिन्याचा काळ आहे. 6 महिन्याच्या काळाच्या नंतर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या पोलिसांना पुन्हा रिइन्स्टेट करू आणि त्यांना अजून त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर देण्याचं व्यवस्था आम्ही करू. पण पिढ्या बर्बाद होऊ देऊ नका. आपली ड्युटी पोलिसांनी बरोबर निभवली पाहिजे. यांच्या कारवाईला आमच्या पोलिसांनी घाबरू नये, ही भूमिका आमची आहे. सरकार येणार असं तुम्ही आश्वासन, सरकार येतं असं तुम्हाला विश्वास आहे? लोकशाही मानणारे आम्ही लोक आहोत आणि या लोकशाहीमधलं जे काही चित्र आहे आजचं तारखेचं, आज त्याचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. जे काही सर्वे येतात आहेत त्या सर्वेमध्ये पण भाजपच्याही सर्वेमध्ये महाविकास आघाडी दिसते आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन बिलकुल आहे, ठरलेलं आहे. आज तुम्ही मला एक सांगा, कोण आज या सरकारवर खुश आहे? डॉक्टर लोक संपावर आहे, शेतकरी दररोज रस्त्यावर फिरतोय, तरुण आपल्या पुण्यातच पाहतो की तरुण रोज रस्त्यावर येतोय, गरीब माणूस त्याला रोज खाण्याचे लाले पडलेले, महागाई कमी करू शकत नाही, तरी हे लोक निवडून येण्याचं ज्या पद्धतीचा हाव आणतात आहे आणि जनतेच्या पैशाची जाहिरातीमधून लूट करतात आहे. किती जाहिराती रोज पेपर काढले ते मोठ्या सगळ्या जाहिराती, टीव्हीला जाहिराती, सोशल मीडियावर जाहिराती, किती पैसा जनतेचा खर्च करताय सरकार. आणि म्हणून जाहिरातीने हे सरकार पुन्हा निवडून येईल असं यांचं मत आहे. फीलगुड निर्माण करून हे एकदा तर फीलगुड यांचं नापास झालं, जनतेने दाखवलं यांचं फीलगुड. आता यांना किती पण ही जी जनतेच्या पैशाची उधळपट्टी जाहिरातीच्या माध्यमातून जे करतात आहे त्याचंही उत्तर या लोकांना द्यावंच लागणार. राज्यातील बाजार समित्या बंद पुकारलेल्या आहे आजपासून. केंद्र सरकारने जो कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून ह्या बाजार समित्या पुढच्या काळात उद्ध्वस्त करायचं धोरण केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे. शेतकरी विरोधी धोरण भाजपचं आहे हे आजपासून नाही सांगत, आम्ही अनेक दिवसाचं सांगतो. आणि त्याचाच हा एक परिणाम, एक गॅरंटी शेतकऱ्यांना होती की बाजार समितीत गेलो तर माझा पैसा वेळेवर मिळेल, माझ्या मालाची सुरक्षितता राहील. त्या बाजार समित्या पण त्याला उद्ध्वस्त करायला बीजेपीचं केंद्रातलं सरकार लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण बाजार समितीचे लोक त्या कायद्याच्या विरोधात, त्या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाला चाललेले आहेत. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे या बंदमध्ये हाल होताना पाहायला मिळतो, कारण बाजार समित्या बंद असल्यामुळे मार्केटमध्ये शेतमाल नेऊ शकत नाहीये. त्यामुळे आज काय शेतकऱ्याची हालत करून ठेवलेली आहे. कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठवली असं मोठे मोठे टीव्हीलाच ॲड आले होते, मोठे मोठे पेपरलाच ॲड आले होते. केंद्र सरकारमध्ये आम्ही असं कुठलंच उठवलेलं नाही. आज कांदा निघालेला आहे, शेतकऱ्यांचा कांदा फेकला जातोय, कांद्याचा शेतकरी रस्त्यावर आहे, कुठल्या बाजारपेठेमध्ये त्याला भाव भेटतोय. शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम शेतकरी भोगतोय. आज सोयाबीनचा भाव 2014 मध्ये तो होता, तो त्याच्यापेक्षा उलटा कमी झाला. कापसाचा भाव 2014 मध्ये होता, त्याच्यापेक्षा कमी झाला. आखरी केंद्र सरकारचं भाजपचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे. याला अनेक उदाहरणं मला देता येईल. ती शेतकऱ्यांची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या वर्षाला शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत, 2,500च्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. एका दिवसात 8 शेतकरी आत्महत्या करते महाराष्ट्रामध्ये. मग शेतकऱ्याच्या या मालाच्या बद्दलची काळजी या सरकारला असती तर या पद्धतीचे शेतकरी विरोध धोरण आणलं नसतं. त्यांना 28ला आम्ही बोलवू. लोकसभेचा वारा सध्या वाढत आहे, 20 पैकी एक नाव तरी फायनल झाले का? मला थोड्या दिवसाचा वेळ आहे. थोड्या दिवसाचाच वेळ आहे. बस तुम्ही काय काळजी करता, आम्ही जाहीर करू ना, तुमच्या समोर नाव येतील. नारी संमेलनाच्या माध्यमातून किंवा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महिला संघटनेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचं म्हणता येईल. पण निवडणुकीमध्ये या महिलांना प्रतिनिधित्व असणार आहे तेही आपल्याला दिसेल. यावेळेस लोकसभेला महिलांना चांगल्या जागा देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे आणि त्या पद्धतीचं सर्वे पण आम्ही सुरू केलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये पक्षातून जे आउटगोईंग झालं त्या पार्श्वभूमीवरती असं बोललं जातं की नाराजचा आक्रमक स्वभाव जो आहे तो काँग्रेसच्या प्रवृत्तीला काहीसा मिसमॅच होतो आणि त्यातून काही
मी सांगितलं ना की माझी जी चूक आहे, मी जेवढ्या निवडणुका माझ्या काळात झाल्या त्या सगळ्या जिंकल्या, ती माझी चूक आहे असं त्यांना वाटत असेल तर मग त्याला काय करू. आता माझ्याजवळ दुसरा पर्याय काय, पक्षाला जिंकवणं, पक्षाला सर्वसामान्यामध्ये विचार रुजवणं ही माझी चूक असेल तर ती चूक मी वारंवार करणार आणि पुन्हा सत्तेमध्ये काँग्रेस पक्षाला आणणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.